विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी गेले आणि 5 जणांबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाळकी गावातील ही भयंकर घटना। या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे, कारण की एकाच दिवशी मांजरीला वाचवण्यासाठी गेलेल्या 5 जणांचा पोहता येत असून देखील मृत्यू कसा काय झाला। विशाल काळे हा तरुण, त्याच्या घराच्याच बाजूला एक विहीर होती आणि तिथे एक मांजरीचा पिल्लू रोज दिसायचं। तो त्याला नेहमी खायला टाकायचा, परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी त्याला ते मांजरीचं पिल्लू विहिरीमध्ये पडलेलं आढळलं। त्याने कोणताही विचार न करता मांजरीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली। विशालला पोहता येत होतं, तरी देखील तो विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही। त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील माणिकराव काळे यांनी देखील विशालला वाचवण्यासाठी उडी घेतली, परंतु तेही विहिरीमध्ये अडकले। त्यांनाही बाहेर येता येणार। त्यांचा आवाज ऐकून विशालचा चुलत भाऊ संदीप काळे यांनी कोणताही विचार न करता त्यांना दोघांना वाचवण्यासाठी उडी घेतली। संदीप काळेला देखील बाहेर येता येणार, कारण की त्या विहिरीमध्ये खूप जास्त कचरा आणि गाळ तयार झाला होता आणि त्यापासून मिथेन वायू तयार झाला। त्यामुळे या तिघांचाही श्वास कोंडू लागला। पाहता पाहता गावातील आणखीन 2 जणांनी त्यामध्ये उड्या घेतल्या, परंतु त्यांना